श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत भोगी स्पेशल मिक्स भाजी. चला तर मग बघूयात ही भोगी स्पेशल भाजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे मी सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या, किंवा शेतकऱ्यांच्या इथे कसं ज्या या हंगामामध्ये ज्या भाज्या येतात त्या सगळ्या घेतल्या जातात आणि त्याची भाजी बनवली जाते. तर इथे मी जेवढं शक्य होईल तेवढं गावच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या पण घेतलेल्या आहेत. वाटाणा, परत ओल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. इथे कांदा, टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि हे लसणाची पात, लसूण मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. तर आपण एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकूयात. कांदा टाकून घेऊयात. आमच्याकडे या भाजीला भज्जी असे बोलतात. आपल्याला कांदा वगैरे चांगला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि नंतर आपल्याला लसणाची पात आणि लसूण जो आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे ते टाकणार आहोत. लसणाच्या पातीशिवाय ही भाजी अपूर्णच आहे. लसणाच्या पातीची खूप छान चव येते या भाजीमध्ये, म्हणून ती टाकलीच पाहिजे आणि खूप मान आहे लसणाच्या पातीचा या भाजीला. आता आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकूयात. तुम्ही इथे लाल मिरचीचा पण वापर करू शकता. आता आपण हे सगळं तेलामध्ये परतून घेऊयात. आता आपण ज्या मिक्स भाज्या धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ, त्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्या अगोदर थोडीशी हळद टाकून घेऊयात. गाजर, कच्चे शेंगदाणे, थोडेसे तीळ टाकलेले आहेत. फ्लावर म्हणजे ज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. पापडी, बीन्स घेतलेले आहेत, चवळीची शेंग घेतलेली आहे. अशा बऱ्याच भाज्या मी यामध्ये घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. याला चांगलं शिजू द्यायचं आहे. यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकून घेणार आहोत आणि परत हे मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकूयात आणि टोमॅटो टाकून घेऊयात. परत हे चांगलं मिक्स करून याला चांगलं शिजवून द्यायचं आहे. तर आमच्या मराठवाड्यामध्ये आजच्या दिवशी या भजीसोबतच ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बनवली जाते. स्पेशली बाजरीच्या भाकरीचा भोगी दिवशी खूप मान आहे. तुम्ही बघू शकता या भाजीला अजिबात पाणी टाकलेलं नाहीये मी. तर ह्या भाज्यांचंच पाणी सुटलेलं आहे आणि ते पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला ते भाजी शिजवून घ्यायची आहे. माझ्या सासरी अशाच प्रकारे मिक्स भाजी बनवतात आणि याला भजी बोलतात. तर काही भागामध्ये याच भाजीमध्ये बेसनचं पीठ टाकायचं, तो एक भजीचा प्रकार आहे. चला चला तर मग या भोगीला तुम्ही पण अशा प्रकारे मिक्स भाजी नक्की करून बघा, म्हणजेच भजी नक्की करून बघा. तुम्हा सगळ्यांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग भेटूयात नवीन अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.